परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदांना साष्टांग नमस्कार. परम आदरणीय सुनील काकांना नमस्कार आणि आदरणीय लीलाताईंना नमस्कार करते. श्रोते, आपणा सगळ्यांना जगदीश मूर्ती म्हणून नमस्कार करते. मांडव्य उपनिषदाचा अभ्यास सुरू आहे आणि त्या अंतर्गत वक्तव्यामध्ये आपण थोडं चिंतन घेत असतो. नेमकं पहिल्या मंत्रामध्ये काय झालं होतं आणि आता आज काय होणार आहे याच्यासाठी एक मधला जो एक सांधा असतो तो एक सांधा जोडण्याचा प्रयत्न एक वक्तव्यामध्ये प्रत्येकाला आपल्याला करायचा आहे. म्हणून सुषुप्तीचं वर्णन करणं सुरू आहे. सगळ्यांना माहिती 2 पाद झाले आहे आणि तृतीय पाद आता सुरू आहे. तृतीय पाद जो आहे यामध्ये प्राज्ञ हा आत्म्याचा तृतीय पाद आहे. आता सुषुप्ती ही आपणा सगळ्यांना हवीविषयी वाटणारी आहे की नाही? सगळ्यांना गाढ झोप आवडते की नाही? निश्चित आवडते. गाढ झोप झाली नाही तर सकाळी 7 ते 8 सुद्धा ऐकणं कठीण जातं, इतकी ती आपल्याला प्रिय असते. म्हणून शास्त्रीय वर्णन, पण आपल्याला याचं शास्त्रीय वर्णन माहित नाही. फक्त थकलो, कंटाळलो की गाढ झोप लागते, झोपेत काही कळत नाही असं आपण म्हणत असतो. झोपेसाठी प्रत्येक जण उत्सुक असतो, एवढी ती लाडकी आहे. पण म्हणून तिचं वर्णन आम्ही नीट समजून घ्यावं. तो पाद कसा काय आहे ते समजून घ्यावं. 2 पादाचं आपण वर्णन व्यवस्थित समजून घेतलं आहे. आता 3 अवस्थेमध्ये तत्वस्वरूपाचे अज्ञान असते, म्हणून 3 अवस्था अज्ञानाच्या पातळीवर सारख्या आहेत. या अवस्थेमध्ये म्हणजे सुषुप्ती अवस्थेमध्ये जीव स्वप्न पाहत नाही, विषयांची इच्छा करत नाही. आपला सगळ्यांचा अनुभव आहे हा, काही वेगळं सांगत नाही मी. फक्त आज उद्घृत करते विशेषत्वानी बस, आणि लक्षात आणून द्यायचं काम शास्त्र करत आहे, तेवढंच मी करते. म्हणून जीव स्वप्न पाहत नाही, विषयांची इच्छा करत नाही, आणि अशा सुषुप्त अभिमानी आत्म्याला प्राज्ञ म्हणतात, की जो स्वप्नही पाहत नाही आणि विषयांची इच्छा पण करत नाही. आता हा जो प्राज्ञ आहे, सुषुप्त अभिमानी आत्मा जो आहे, हा जो प्राज्ञ आहे, ह्या प्राज्ञाचं विशेषण श्रुती या 5 आणि 6 मंत्रामध्ये सांगते आहे. काय विशेषण आहे त्या प्राज्ञाचे? तो एकीभूत आहे असं श्रुती म्हणते. म्हणजे काय? म्हणजे द्वैत प्रपंच जो आहे, जागृतीमध्ये आपल्याला सगळा प्रपंच दिसतो, आपण द्वैतामध्ये सगळे व्यवहार करत असतो, हा सुषुप्तीमध्ये नसतो. म्हणून द्वैत प्रपंच एकीभूत होतो. सुषुप्तीमध्ये का बरं असं होतं? कारण मनाचा लय पावल्यामुळे द्वैत प्रपंच, द्वैत व्यवहार हे आपोआप लय पावतात. चोर आपल्या जवळून गेला तरी आपल्याला माहित असतं का? अजिबात नाही. अनेक घटना घडतात झोप लागल्यानंतर, पण आपल्याला याची काही कल्पना नसते, कारण मनाचा लय पावलेला असतो. अहम मम वृत्तीचा लय होतो. इंद्रिये व मनाचे व्यापार अज्ञानात म्हणजे कारणामध्ये लय झालेले असतात, म्हणून आपल्याला काहीही कळत, झोपेत काही कळत नाही. सुषुप्ती काले सकले विलीना तमोविभूता सुखरूप मेती, कैवल्य उपनिषद म्हणतात. म्हणजे सर्व व्यापारांचा लय झाल्यामुळे आपल्याला सुख प्राप्त होतो. अंतःकरणाच्या सर्व व्यापारांचा लय झाल्यामुळे सुख प्राप्त होतो. मग जागृतीत जर आम्ही विचारांनी द्वैत प्रपंचाचा बाध केला, अंतःकरणाचा बाध केला, लय जर केला, अंतःकरण वृत्ती जर जागृतीमध्ये अशा पद्धतीने आम्ही निवृत्त आमची झाली, तर सुखरूपता तेथेच आहे की नाही? तिथेच सुखरूपता आहे. म्हणून द्वैत प्रपंच अज्ञानात लय पावतो, पण साधकाने ज्ञानाने विचाराने द्वैत प्रपंचाचा बाध करावा, आणि हाच एकीभूत आहे. आता प्रज्ञान घन दुसरं सांगितलंय विशेषण, की सुषुप्ती प्रज्ञान घन आहे. म्हणजे स्वप्न आणि जागृतीतील सर्व मनाची स्पंदने, सर्व वृत्ती सुषुप्तीमध्ये घनीभूत होतात, आणि ही पूर्ण अज्ञानाची आणि अविवेकाची स्थिती आहे, अवस्था आहे. म्हणून प्रज्ञान घन हे विशेषण आहे. या अवस्थेमध्ये प्रज्ञानाशिवाय अन्य कोणतीही वस्तू अनुभवाला येत नाही.
मला गाढ झोप लागली होती, मला काही माहित नाही. समोर इतका गोंधळ झाला पण मला माहित नाही. याला प्रज्ञानघन एव असा एवकार श्रुतीने या ठिकाणी वापरलाय. आनंद भूक म्हणजे आनंदाचा भोगता कोण? सुषुप्तीमध्ये जो जीव आहे हा आनंदमय असतो, आनंद रूप नाही. तो निरातिशय आनंद नाही, फक्त तिथे दुःखाचा अनुभव नसतो, म्हणून आनंदमय म्हटलेला आहे. प्रक्रियेतीच मन लय पावतो म्हणून विषयकार वृत्ती निर्माण होत नाही आणि बाह्य विषयांचं भान नसतं. कारण बाह्य विषयांचं भान हे संसारच आहे आणि तेच दुःखाचं. पण सुषुप्तीमध्ये हे काही नसतं, म्हणून जीव सुख भोगतो. म्हणून प्रत्येक जण झोपेवर खूप प्रेम करतो. ऐशोस्य परम आनंद असं म्हटलेलं आहे. म्हणून तो आनंद रूपने आनंदमय आनंद भुक्त आहे, म्हणजे आनंदाचा भोग घेणारा तिथे आहे. आता चेतुमुख आहे प्राज्ञ म्हणजे काय? जागृतीला स्वप्नाला कारण असणारी जी सुषुप्ती अवस्था आहे, जागृती आणि स्वप्न याला कारण अवस्था कोण? कारण काय आहे? सुषुप्ती. झोपल्यामुळे आम्ही जागे असं म्हणतो की नाही आपण? झोपल्यामुळे आम्हाला स्वप्न पडतं असं आपण म्हणतो की नाही? म्हणून सुषुप्ती अवस्था ही कारण अवस्था आहे, ती छान आपण समजून घेऊ. आणि म्हणून हिला ती जणू काही दाराप्रमाणे म्हणजे मुखाप्रमाणे, म्हणून हिला चेतोमुख असं म्हणतात. जागृत आणि स्वप्नादी अवस्थांच्या प्राप्तीचे हे बोधस्वरूप चेतनस्थान असल्यामुळे त्याला चेतोमुख असे म्हणतात. आपल्या गाढ झोपेचं एवढं वर्णन आहे, हे आपण कधी ऐकलंय का आजपर्यंत? मी तरी ऐकलं नव्हतं, परंतु या उपनिषदांच्या माध्यमातून गाढ झोप इतके विशेषणाने युक्त आहे हे आजच कळलं. आणि हे सगळे पाद म्हणून ते श्रुती म्हणते आहेत. म्हणून जागृती स्वप्नामध्ये बाह्य विषयांचे ज्ञान नसते, पण सुषुप्तीमध्ये जीवाला अज्ञानाचं ज्ञान असतं. मी गाढ झोपलो होतो, मला काहीही माहित नाही याची त्यांना जाणीव असते. आणि हे प्रकर्षाचं अज्ञानाचं ज्ञान असल्यामुळे त्याला प्राज्ञ असे म्हणतात. प्रकर्षाने अज्ञ प्राज्ञ असं म्हणतात. असा हा प्रज्ञानगण स्वरूप एकीभूत आनंदमय चेतुमुख प्राज्ञ असा आत्म्याचा तृतीय चरण आहे. हाच प्राज्ञ ईश्वर आहे. व्यष्टी कारण शरीर अभिमानी आत्म्यास प्राज्ञ म्हणतात, तर समष्टी कारण शरीर अभिमानी आत्म्याला अव्याकृत म्हणतात. तोच मायावी ईश्वर आहे. त्यात व्यष्टी आणि समष्टीचा भेद नाही. व्यष्टीसाठी तो प्राज्ञ आहे आणि समष्टी जो आहे तो ईश्वर आणि मायावी आहे. चैतन्य स्वरूपाच्या दृष्टीने भेद नाही. प्राज्ञ हाच ईश्वर आहे आणि तो संपूर्ण विश्व व जीवावर नियमन करतो. ईशनशिलात ईश्वर. आणि म्हणून या ईश्वराच्या भीतीनेच वारा वाहतो, सूर्य उगवतो, हे जे आपण सगळं म्हणतो सृष्टीचं नियमन तोच ईश्वर करतो. आपण ईश्वराबद्दल भिन्न भिन्न कल्पना करतो हो, पण वेदांत शास्त्रानुसार प्राज्ञ व्यतिरिक्त तटस्थ असणारं अन्य कोणीही ईश्वर नाही. प्राज्ञ हाच ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानाम जे आहे तोच हा ईश्वर आहे असं श्रुतीनी तृतीय पाद वर्णन केलेलं आहे. आणि तृतीय पाद वर्णन करून आता ह्या ज्या 6 कारिका आहेत, 6 मंत्र जे आहेत, या 6 मंत्रांवर यानंतर गौडपादाचार्यांनी 9 कारिका देऊन स्पष्टीकरण केलं आहे. तेही आम्हाला नीट समजणार नाही, पण आचार्यांनी त्यावर भाष्य केलेलं आहे आणि काकांनी त्याच्यावर ओव्या केलेल्या आहे. असं आगम प्रकरण आजपासून आपलं सुरू होत आहे. त्यामुळे आता या 6 मंत्राचा आपण सगळ्यांनी आधी एकत्रित थोडक्यामध्ये एक 6 ओळींमध्ये तरी अर्थ लक्षात घ्यायचा, काय म्हटलंय 6 मंत्रामध्ये, आणि मग त्यावर या गौडपाद त्यांच्या कारिकांचा अभ्यास केला तर उत्तम रीतीने अंतःकरणात ठसल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी.
म्युटे दादा तुम्ही. हरे कृष्ण 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 हरे हरे, सद्गुरुनाथ महाराज की जय. बरं झालं सांगितलं. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग लोटांगण घालतो. परमपूज्य मंदाताई यांना साष्टांग वंदन करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार करतो. आपण भगवत स्वरूप सर्व श्रोतेवरून आपणास वंदन करतो. आजच्या विषयाला प्रारंभ करतो. आजवर आदरणीय नीलाताई मांडूक्य उपनिषदातले 12 मंत्र म्हणतात आणि 12 मंत्र झाल्यानंतर पहिल्या 6 मंत्रानंतर असलेल्या 9 कारिका म्हणतात आणि मग त्या आपलं पठण त्या ठिकाणी थांबवतात. आज त्यांनी घेत असलेल्या 9 कारिकाचा आपण प्रारंभ करत आहोत आणि याला म्हणतात गौडपादीय कारिका क्रमांक 1. म्हणजे आता या ठिकाणी मंत्र झाले आहेत 6 आणि 6 मंत्रानंतर पहिली कारिका या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत. या मंत्रांचं आतापर्यंत स्पष्टीकरण अर्थ या अनुषंगिक झालंय. आता सखोल अर्थ या अनुषंगिक कारिकांनी त्याच्यावर प्रकाश टाकलेला आहे आणि भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य यांनी मंत्र आणि कारिका यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे आजपासून जो भाग सांगितला जाणार आहे या भागामध्ये काही सांगितला गेलेला भाग पण अनुसूत आहे. कारण बहिष्प्रज्ञ म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल हे तर झालंच आहे आमचं. हो झालंय,
पण खोलामध्ये रुजलेलं नाही आणि ते रुजू शकत नाही. त्याला कारिका आणि भाष्यांची गरज आहे. आणि म्हणून ह्यापूर्वी ऐकलेलं पण त्याच्याही पेक्षा अधिक गहन, तेच अधिक गहन स्वरूपात आपल्या समोर कारिकांच्या रूपामध्ये आणि भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगिक आजपासनं मांडणी करतो आहे. ही मांडणी थोडी थोडी माहितीतली आणि थोडी थोडी अशा स्थितीतली आहे. आपण सगळ्यांनी ती नीट पुन्हा पुन्हा उजळणी करून घ्यावी. याची उजळणी फार गरजेची आहे. एवढी जर नीट झाली ना, मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्षये, मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षूणाम विमुक्तये, अशा पद्धतीचं मुक्ती देण्याचं आश्वासन असलेलं मुक्तिकोपनिषद मांडुक्योपनिषदाबद्दल प्रशंसा करत आहे. आपण आता पहिल्या कारिकेला प्रारंभ करतो आहे. अथ गौडपादीय कारिकाः, अथ गौडपादीय कारिकासु आगमाख्यम प्रथमं प्रकरणम. आगम प्रकरणातलं कारिकेचं आख्यान आता गौडपादाचार्य करीत आहेत. बहिष्प्रज्ञो विभू विश्वो यन्तः प्रज्ञस्तु तैजसः घन प्रज्ञस्तथा प्राज्ञ एक एव त्रिधा स्मृतः. काका सांगतात की सर्वव्यापी विश्व बहिष्प्रज्ञ आहे, तैजस अंतःप्रज्ञ आहे, प्राज्ञ घनप्रज्ञ आहे. एकच आत्मा तीन प्रकारचा मानला गेलेला आहे. आता आत्म्याबद्दलचं स्पष्टीकरण चालू आहे. कशाबद्दलचं स्पष्टीकरण आहे? जो अनिर्वचनीय आहे, मुळातच जो अनिर्वचनीय आहे अशा आत्म्याबद्दलचं स्पष्टीकरण आता या ठिकाणी सुरू करत आहे. अनिर्वचनीय आत्म्याचं स्पष्टीकरण मोठी रमणीय कल्पना आहे आणि ती कल्पना साकार अनुभवातून येणार आहे. हा अनुभव साकार होण्यासाठी बारकाव्याने लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी एकदा नीट समजल्या ना की पुन्हा कधीही गोंधळ होणार नाही. विश्व, जागृती, अभिमानी आत्मा, जागृती, अभिमानी आत्मा, विश्व, याला व्यष्टी, जागृती, अभिमानी आत्मा असा शब्द वापरू म्हणजे पूर्ण शास्त्रीय त्याचं नाव होईल. आणि मग हा जो विश्व आहे हा बहिष्प्रज्ञ आहे, म्हणजे याचं सगळं लक्ष बाहेर आहे. बाहेर म्हणजे कुठे? तो इंद्रियांच्या साह्याने जगामध्ये विषयाचा अनुभव घेतो आणि सर्व जगाला व्यापून टाकतो. कसा व्यापतो? इंद्रियांच्या हा जो जागृती, व्यष्टी, जागृती, अभिमानी आत्मा, विश्व हा जगाचा अनुभव घेत असताना मनाच्या रूपाने म्हणजे वृत्तीच्या साह्याने जगभर फिरतो आणि जणू जगाला व्यापून टाकतो. तुम्ही म्हणाल आम्ही जगभर फिरतो का? आम्ही तर आमच्याच गावामध्ये फक्त फिरतो, जगभर कसं म्हणाल? बरोबर. टीव्ही पाहतो की नाही हो? टीव्ही मध्ये देश विदेशातल्या बातम्या असतात की नाही हो? म्हणजे आम्ही जगभर फिरतो की नाही? आत्ताच प्रकाश वलयांचा कार्यक्रम झाला. जगामध्ये प्रसिद्ध कार्यक्रम आहे प्रकाश वलयांचा. त्यासाठी अनेक देशांमधून लोक तिथे हा प्रकाश वलयांचा कार्यक्रम पाहायला जात असतात. म्हणजे आम्ही विश्व पाहिलं की नाही हो? जग पाहिलं की नाही हो? म्हणून व्यष्टी, जागृती, अभिमानी आत्मा, विश्व हा मनाच्या रूपाने जगभर फिरून जगाचा अनुभव घेऊन जणू जगाला व्यापून काढतो.
म्हणून याला बहिष्प्रज्ञ असं म्हणतात. आता यानंतर कठीण जाणार नाही. तैजसः अंतःप्रज्ञः. आता स्वप्न व्यष्टी स्वप्न अभिमानी आत्मा तैजस हा अंतःप्रज्ञ आहे. हा स्वप्न पाहतो आणि म्हणून हा अंतःप्रज्ञ आहे. डोळे बंद असताना आतमधल्या विश्वामध्ये जे काही चालतं त्या सगळ्या विश्वामध्ये याची वृत्ती रूपाने भटकंती असते, म्हणून याला अंतःप्रज्ञ असं म्हणतात. प्राज्ञ हाच प्रज्ञान घन आहे. आता हा जो प्राज्ञ आहे हा शांत असतो, त्यावेळेला सगळ्या वृत्तींचं राहित्य असतं, कुठलीच वृत्ती शिल्लक नसते त्यावेळेला. मनोवृत्ती, चित्तवृत्ती, बुद्धिवृत्ती आणि अहमवृत्ती अशा 4 वृत्ती आहेत. ह्या अंतःकरण वृत्ती त्यावेळेला नसतात आणि असा जो तो प्राज्ञ, आणि हा जो प्राज्ञ आहे याला प्रज्ञान घन असं म्हणतात. आता एकच आत्मा या ठिकाणी 3 प्रकारे सांगितलेला आहे. एकच आत्मा 3 प्रकारे या ठिकाणी सांगितला आहे. आत्मा एकच आहे. जागृतीमध्ये तो विश्व, त्याला बहिष्प्रज्ञ असं म्हणतात. स्वप्नामध्ये तैजस, त्याला अंतःप्रज्ञ असं म्हणतात. सुषुप्तीमध्ये तोच आत्मा प्राज्ञ, त्याला प्रज्ञान घन असं म्हणतात. असा एकच आत्मा 3 प्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. कळतंय? आपली आई आपली आई सकाळी उठल्यानंतर आपल्यासाठी डबा तयार करते, आपली शाळेत जाण्याची व्यवस्था करून देते. ती आपली आई आहे. तीच आई शाळेमध्ये आपली शिक्षिका पण आहे. आता या ठिकाणी आई तीच आहे जिने माझा डबा तयार करून दिला, पण शाळेमधली तीच शिक्षिका आहे. त्यामुळे आता वर्गामध्ये ती माझी आई नसून शिक्षिकेचा काय करते आहे, काम करते आहे. आणि आता तीच आई मला शाळेतून घरी घेऊन येते आहे आपल्या स्कूटरवर, तेव्हा ती स्कूटर चालवते आहे, तेव्हा ती चालिका आहे, स्कूटरची चालिका आहे. आता एक आईच चालिका पण आहे, शिक्षिका पण आहे आणि आई पण आहे. तसा एकच आत्मा विश्व पण आहे, तैजस पण आहे आणि प्राज्ञ पण आहे. आणि असं असताना त्याच्या 3 भूमिका असल्या तरी आत्मा एकच आहे, हे पक्क लक्षात राहण्यासाठी आईचं उदाहरण तुम्हाला दिलं. म्हणून या 3ही अवस्था अनुभवणारा आत्मा एकच आहे, तोच मी आहे. कसा आहे? तोच मी आहे. याला परमार्थ म्हणतात बघा, लक्षात ठेवा. भिन्न भिन्न रोल असले तरी तो मी आहे हे शास्त्र आणि श्री गुरु अंतःपटलावर कोरतात. आणि प्रपंच तो मी नव्हे कोरतो. नाटक आहे बघा, तो मी नव्हे, नव्हेच. आणि परमार्थ तोच मी आहे, तो मी नव्हेच प्रपंच आणि तोच मी आहे, याला परमार्थ असं म्हणतात. अशा पद्धतीने आम्हाला बरोबर समजून घेतलं पाहिजे की जागृत, स्वप्न, सुषुप्ती या भिन्न भिन्न अवस्था असल्या तरीही त्यातील आत्मा एकच आहे आणि तो विलक्षण स्वरूपाचा आहे. आता आत्म्याचं दुसरं वर्णन झालं. अंतःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, प्रज्ञानघन हे एक वर्णन झालं. आणि आता दुसरं वर्णन आहे, तो आत्मा विलक्षण स्वरूपाचा आहे. आता विलक्षण स्वरूपाचा आहे म्हणजे कसा आहे हो? जागृतीमध्ये वृत्ती रूपाने जग बघतो, स्वप्नामध्ये इच्छा रूपाने स्वप्न बघतो,
आणि तोच सगळे भोग टाकून कारण देहात प्रवेश करतो. मग आता मी निद्रेचं सुख अनुभवलं आणि मी निद्रेचं सुख नाही अनुभवलं, असं तिन्ही ठिकाणी मीच आहे. आता निद्रेचं सुख निद्रा संपल्यानंतर कळतं ना, मग नंतर मला जे आठवतं तेही मलाच समजतं. म्हणून मीच तिन्ही अवस्थात असलो पाहिजे हा निर्णय घ्यायचा. गाढ झोपेतून उठल्यानंतर मी झोपलो होतो हे आठवत आहे ना, म्हणजे मी त्याच होतो त्या अवस्थेत. अशा पद्धतीने विश्व बहिष्प्रज्ञा, तैजस अंतःप्रज्ञा आणि प्राज्ञ घनप्रज्ञ आहे. आता असं असताना सुद्धा तो विलक्षण स्वरूपाचा आहे, म्हणजे तीनही अवस्थांपासून तो वेगळा आहे. तीन अवस्थांमध्ये तो आहे, पण त्याच्यामध्ये अवस्था नाहीत. घटामध्ये माती, पण मातीमध्ये घट नाही. लक्षात ठेवायचं, घटामध्ये काका माती आहे पण मातीमध्ये घट नाही. हा बोला. ते तीन अवस्थेमध्ये आत्मा आहे, त्याच्यातलं एक सांगा ना पुन्हा. विश्व प्रज्ञ. अनुराधाताई, तुमच्याकडे पुस्तक आहे का? नाही ना. मग तुम्ही पहिले बोलवून घ्या बर. आणि पंचदशी पण बोलवा. पंचदशीच्या अभ्यास वर्गातही तुमचे जे प्रश्न असतात ते विषयाला धरून नसतात. हे पुस्तक तुम्ही समोर आणलं की तुमच्या लक्षात येईल ना. ते एवढं लक्षात राहणं शक्यच नाही. 1187 दशकांचे ओवे आहेत, नाही, मी लिहून घेते. 250 कारिका आहेत आणि 12 मंत्र आहेत. बरं, तुमचं वय पण बरंच असल्यामुळे लक्षात राहणं शक्य नाही. आणि म्हणून विश्व, तैजस आणि प्राज्ञ सांगतो तुम्हाला पुन्हा, परंतु पुस्तक समोर पाहिजे. नंतर त्या नोट्स ऐकल्या पाहिजे, ऑडिओ, आणि त्यानंतर व्हिडिओ पाहून त्याचं लेखन केलं पाहिजे. तेव्हा मांडलो उपनिषद गळी उतरणार आहे. लिखाण करते सर मी. हा, लिहून घेते. हो. जागृती अभिमानी आत्मा विश्व, इच्छारूपानी स्वप्न अभिमानी आत्मा तैजस आणि सुषुप्ती अभिमानी कारण शरीराभिमानी आत्मा हा प्राज्ञ. आता हा विलक्षण स्वरूपाचा आहे. मग आता अवस्थांपासून विलक्षण स्वरूपाचा कसा आहे, तर तो त्या अवस्थांमध्ये आहे पण अवस्था त्याच्यामध्ये नाही. गंमत आहे की नाही? बघा, घटामध्ये मृत्तिका आहे म्हणजे माती आहे, पण मातीमध्ये घट नाही. घटामध्ये माती आहे पण मातीमध्ये घट नाहीये. तसा हा आत्मा तीनही अवस्थांमध्ये आहे पण अवस्था आत्म्यामध्ये नाही. म्हणून आत्मा नित्य आहे, आत्मा शुद्ध आहे, आत्मा अद्वय आहे, आत्मा अलिप्त आहे, आत्मा अस्पर्शी आहे, आत्मा अविकारी आहे. आणि अशा प्रकारे या आत्म्याला समजून घेण्यासाठी तो मी आहे हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास आहे. लक्षात ठेवा अनुराधाताई, हा आत्मा मी आहे हे समजून घेतलं पाहिजे. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती तीनही अवस्थांमध्ये आत्मा असतो. आत्मा तसाच राहतो. अवस्था येतात आणि जातात. जागृती येते आणि जाते, स्वप्नामध्ये मिसळते. स्वप्न येतं आणि जातं, सुषुप्तीमध्ये मिसळतं. सुषुप्ती येते आणि निघून जाते, तेव्हा जागृतीमध्ये येतो. या तीनही अवस्था येतात आणि जातात, पण आत्मा जात किंवा येत नाही. आणि तो कुठल्याही अवस्थेला स्पर्श करत नाही. पण त्याच्याशिवाय अवस्थांचा अनुभव सुद्धा येऊ शकत नाही. तो आत्मा मी आहे. पहिली कारिका झाली आपली गौडपादीय कारिका क्रमांक 1. आता कारिका क्रमांक 2 काय म्हणते? दुसरी कारिका, दक्षिणाक्षी मुखे विश्व मनस्यन्तस्तु तैजसः आकाशे च हृदि प्राज्ञ त्रिधा देहे व्यवस्थितः. आता हा
तीन भेदांनी देहामध्ये राहतो. द्विधा देहे व्यवस्थितः. एकच आत्मा शरीरामध्ये तीन प्रकारे स्थित आहे. आता त्याच्या जागा दाखवतात आहे. पंकज देशपांडे यांनी चार्ट काढलेला आहे. या चार्टला ते सुंदर पद्धतीने पुन्हा डेव्हलप करू इच्छितात आहे, पण मलाच तेवढा वेळ मिळाला नाही. उजव्या डोळ्यामध्ये हा राहतो. हा जो विश्व आहे हा कुठे राहतो? उजव्या डोळ्यामध्ये. म्हणजे विश्वाचं मुख प्रारंभ कुठे आहे? उजव्या डोळ्यामध्ये. हा तेजस हा कुठे राहतो? हा मनाच्या आत राहतो. आणि हा प्राज्ञ कुठे राहतो? हृदयाकाशात राहतो. आता आपल्याला जगाचं ज्ञान कशामुळे होतं? डोळ्यामुळे होतं. आता डोळ्यामध्ये सुद्धा उजवा डोळा हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल की असा उजवा डोळाच का बरं श्रेष्ठ मानला गेला बा? आम्हाला ते तुम्ही असं का म्हणता? डावा उजवा मध्ये तुम्ही श्रेष्ठ कनिष्ठ का म्हणता? बहुतांश लोकांचं राईट हँडर्स, मॅक्झिमम कोण आहेत? राईट हँडर्स आहेत. म्हणजे त्यांचं लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्हेट असतं. जाऊ द्या, बहुतांश लोक जे असतात ते राईट हँडर असतात. आणि हा जो उजवा डोळा आहे हा जास्त प्रमाणात कार्यरत असतो. डाव्या हाताची थापड आणि उजव्या हाताची थापड यातली कोणती झणझण लागते? उजव्या हाताची. आणि म्हणून हा जो आत्मा आहे विश्व, याचं राहण्याचं ठिकाण हा उजवा डोळा आहे. आणि उजव्या डोळ्यात राहणाऱ्या या विश्वला इंध असे सुद्धा नाव आहे. म्हणून बहुतांश लोकांचं उजवं अंग सामर्थ्यशाली असतं. आणि श्रुती सांगते आणि काकांनी सांगितलं, वैद्यक शास्त्र सुद्धा तेच सांगतं. अष्टांग योगाच्या अभ्यासात अनुभवही तसाच येतो. म्हणून हा जो विश्व आहे हा उजव्या बाजूला आहे. म्हणून लक्षात ठेवा, उजवा डोळा, उजवा कान, उजवा हात, ह्या गोष्टी एक प्रामुख्याने प्रबल इंद्रिय म्हणून वापरल्या गेलेल्या आहेत सर्वसामान्यतः. म्हणून उजव्या डोळ्यात तो राहतो. त्यालाच पुन्हा पुढे हिरण्यगर्भ असं सुद्धा म्हटलेलं आहे. आता समष्टी सुषुप्ती समष्टी स्थूल शरीराभिमानी आत्मा ज्याला विराट म्हणतो त्यालाच उजव्या डोळ्यामध्ये राहत असल्यामुळे विश्वात्मा असं म्हणतात. आता राहण्याचं ठिकाण झालं त्याच. मात्र विराट आणि विश्वात्मा एकच आहे इतकंच नाही, तर विश्व आणि विराट सुद्धा एकच आहे. म्हणून मी अनुराधा त्यांना सांगितलं की हे नावं आता इतके येतात आहे पुढे की काय लक्षात राहतील आणि काय लिहून घ्याल. पण पुस्तक समोर असेल तर हे सगळं बरोबर जमतं. आधीपासून सांगितलं आहे की पुस्तक बोलवून घ्या. आता विश्व आणि विराट हे दोनही एकच आहे. म्हणजे जागृती स्थूल शरीराभिमानी आत्मा, व्यष्टी विश्व, समष्टी जागृती स्थूल शरीराभिमानी आत्मा विराट, हे दोनही एकच आहे आणि हे एक रूप आहे. आता दिसायला भेद आहे. उपाधी रूप आणि भेद आहे. बघा, बिहारमध्ये निवडणुका सुरू झाल्यात, सभा सुरू झाल्यात, तर ते म्हणतात विराट जाहीर सभेला हजर राहा. एकटा असेल तर विश्व, आणि असे असंख्य विश्व असतील व्यष्टी तर त्याला विराट असं म्हणतात. म्हणून त्याचं नाव विराट आहे. समष्टी स्थूल देहाभिमानी आत्मा विराट, म्हणून विराट जाहीर सभा असं म्हणतात. म्हणजे उपाधीच्या दृष्टिकोनातून अनेक विश्व म्हणजे माणसं त्या ठिकाणी हजर असतात, त्याला विराट असं म्हणतात. पण स्वरूपाच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये जरा सुद्धा भेद राहत नाही. म्हणून जे पिंडामध्ये आहे
तेच ब्रह्मांडामध्ये आहे, तेच आत्मतत्व आहे. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी आमच्या आतमध्ये काय ठसलेलं आहे आजपर्यंत? पिंडी ते ब्रह्मांडी ठसलंय की नाही ठसलंय? थोडस आवडणार नाही, पण थोडस एक उदाहरण देतो. पिंडदान शब्द आहे आपल्याकडे. की जे दान आहे ते कुठे दान द्यायचं आहे? ते ब्रह्मांडात दान द्यायचं आहे. ते ब्रह्मांडात दान द्यायचं आहे. म्हणून पिंड हा ब्रह्मांड रूप झाला, व्यापक झाला, याच्यासाठी ते पिंडदान आहे. व्यष्टीतून समष्टीमध्ये प्रवेश झाला. जोपर्यंत पाणी तुमच्या पेल्यामध्ये आहे तोपर्यंत ते पाणी हे अगदी छोटस असतं, पण ते पाणी जेव्हा सरोवरात ओतलं जातं त्यावेळेला त्याचं व्यापक स्वरूप झालं असतं. तसं पिंडाचं ब्रह्मांड झालेलं आहे. एको देवः सर्वभूतेषु गुढः. अजून म्हणतात एको देवः केशवो वा माधवो वा सर्व देवम नमस्कारः केशवम प्रतिगच्छति. ब्रह्मांड पिंड. आता केशव इथे पिंड म्हणून सांगितला आणि इकडे आधी ब्रह्मांडाचं वर्णन केलं, म्हणजे ब्रह्मांड आणि पिंड एक आहे हे सांगितलं. सर्व देव नमस्कारः केशवम प्रतिगच्छति एको देवः केशवो वा माधवो वा. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, कितीही नद्या मिसळत, सगळ्या नद्या आपल्या नाम आणि रूपांसह गंगेमध्ये मिसळतात आणि पवित्र होतात. सगळ्या नद्या आपल्या नाम आणि रूपांसह गंगेशी एकरूप होतात. म्हणून स्वतःच रूप आणि नाम मिरवू नका. ते श्रीगुरूंच्या चरणाशी समर्पित करण्यामध्ये सर्व काही आहे. म्हणून म्हणतात क्षेत्रज्ञ चापिमाम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. सर्व क्षेत्रेषु. नुसतं एका क्षेत्रापुरता केवढं मोठं तत्वज्ञान आहे. आपलं तत्वज्ञान केवढं मोठं आहे. आपण सगळ्या विश्वांना एकत्र आणतो. आपण शरीरापासून मुंडकं दूर नाही करत, आपण सर्व शरीरांमधले आत्मे एक आहे असं पाहतो. म्हणजे सगळ्या शरीर रूपी उपाध्यांना सुद्धा आम्ही बाजूला केलं आणि त्यातला आत्मा एक आहे हे पाहिजे. याला म्हणतात सर्व व्यापक तत्वज्ञान. म्हणून विश्वाची प्रार्थना, विश्वाचे हे आर्त माझ्या मनी प्रकाश. सर्व क्षेत्रेषु भारत. आता मी एकच आहे, पण मी सगळ्या भूतमात्रांमध्ये विभागल्यासारखा वाटतो आहे. अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम. मी विभक्त स्थितीमध्ये जरी दिसत असलो तरी मी अविभक्त आहे, म्हणजे वाटल्या गेलेलो नाही. तसं दिसतं पण तसं नाही. समजलं का? आपला दुसरी कारिका चालू आहे. आता जसं विश्व तसाच विराट, जसा विराट तसंच विश्व. विराट या उपाध्यांमध्ये माझी विश्व ही उपाधी सामावली की एकच आत्मा राहतो. तसं तैजस ही उपाधी हिरण्यगर्भ या उपाधीमध्ये तैजस व्यष्टी स्वप्नाभिमानी आत्मा, स्थूल देहाभिमानी आत्मा. समष्टी स्वप्नाभिमानी स्थूल देहाभिमानी आत्मा, याला हिरण्यगर्भ असं म्हणतात. आणि जसा तैजस तसाच हिरण्यगर्भ, जसा विश्व तसाच विराट, जसा तैजस तसाच हिरण्यगर्भ. आणि अशा प्रकारे व्यष्टी आणि समष्टी या दोघांमध्ये एकच तत्व आहे, एकच तत्व आहे. आणि म्हणून तो विश्वरूपाने दक्षिण
नेत्रामध्ये राहतो. ही जी खोपणी आहे ना उजवी डोळ्याची, त्याच्यामध्ये राहतो. आपण दुर्बीण डोळ्याला नाही लावत, डोळ्याच्या खोपणीला लावतो. की भुवईपासून इथपर्यंत जो खोलगट भाग आहे आपला, त्याला आपण दुर्बीण लावतो. म्हणजे मग डोळा त्या काचामध्ये राहतो बरोबर. त्या त्या भागाला खोपणी असं म्हणतात. आणि तो उजवा डोळा, खोपणीसह असलेला उजवा डोळा, त्याच्यामध्ये हा विश्व राहतो. ही त्याची राहण्याची जागा आहे. आता समष्टी प्राज्ञ पाहिलं आपण काल. ईश्वर पाहिलं, मायावी पाहिलं आणि अव्याकृत पाहिलं. हे व्यष्टी आणि समष्टीचे नाव झाले. जे विश्व तोच विराट, जो तेजस तोच हिरण्यगर्भ, आणि जो प्राज्ञ तोच अव्याकृत मायावी ईश्वर. इथपर्यंत आपण आलो. आता जो विश्व तोच तेजस तोच प्राज्ञ, जो विराट तोच हिरण्यगर्भ आणि तोच मायावी किंवा ईश्वर. म्हणजे आता तीनही अवस्थांमधले आत्मे शब्द वापरू का हो? अनेक वचन नाही. तीनही अवस्थांमधला आत्मा एकच आहे. हे मात्र आम्हाला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तीनही अवस्थांमधला आत्मा एकच आहे आणि तो आम्हाला समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी आचार्य सांगतात आहे की देहात प्राज्ञ, ब्रह्मांडात अव्याकृत. म्हणून जीव कारणरूप अज्ञानात लीन होतो. आणि अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी विचार करायचा आहे की तेजस म्हणजे हिरण्यगर्भ, दोघांचंही मन हेच स्थान आहे. हिरण्यगर्भाचं स्थानही अंतर्मन आहे आणि तेजसाचं स्थानही अंतर्मनच आहे. आणि व्यष्टी आणि समष्टी यांच्यामध्ये अभेद आहे. म्हणून काही ठिकाणी बृहदारण्यक सांगतं मनोमयोम ही पुरुषाः. आता या ठिकाणी काही शंका पण उपस्थित केल्या आहेत. त्या मी सगळ्या शंका मात्र या ठिकाणी मांडणार नाही आहे. कारण उगाच शंका निर्माण करून मग त्या घालवण्यापेक्षा आपल्यामध्ये त्या नाहीच आहेत, तर मग काय झालं? सुषुप्तीतील प्राणाला अव्याकृत असं म्हणतात. हा जो अव्याकृत आहे, अव्याकृत, त्याला असं कृती नाही आहे, केलेलं नाही आहे. म्हणून व्यष्टी कारण शरीरस्थ प्राज्ञ आणि समष्टी कारण शरीरस्थ अव्याकृत दोघही एकच आहेत. अशा पद्धतीने त्या आत्म्याबद्दल सांगितलं. म्हणून सदैव सौम्य इदमग्रम आसीत. या वेळेला सत शब्दाचा अर्थ अस्ति या अर्थाने याच्यामध्ये घेतलेला आहे. सच्चिद आनंद मधला सद या अर्थाने घेतलं नाही. जे अस्तित्वात दिसतं, जे आम्हाला जाणवतं, ते सत्स्वरूप आहे. म्हणून प्राण त्या ठिकाणी सुषुप्तीमध्ये जाणवतात. मन नसतं, बुद्धी नसते, चित्त नसतं, अहम नसतो. सुषुप्तीमध्ये या तीनही वृत्ती नसतात. मनोवृत्ती नसते, बुद्धिवृत्ती नसते, चित्तवृत्ती नसते आणि अहम वृत्ती नसते. मग तरी तिथे काय आहे की जेणेकरून तुम्ही त्याला प्राज्ञ म्हणता? काहीतरी आम्हाला दिसलं पाहिजे ना. नुसतं आत्मा आहे आत्मा आहे म्हणून कसं होईल? नाही, त्या ठिकाणी प्राण आहे. प्राण्याला आकार असतो का? ज्याच्यामध्ये प्राण असतो त्याला प्राणी असं म्हणतात. ज्याच्यामध्ये प्राण असतो त्याला प्राणी असं म्हणतात. आणि प्राण्याला आकार वेगवेगळे असतात. म्हणजे प्राणाला नक्की कोणताच आकार नसतो. उदाहरण देऊया. पातेल्यामध्ये पाणी ठेवा की पेल्यामध्ये पाणी ठेवा की गुंडामध्ये पाणी ठेवा, पाणी त्या आकाराचं असतं. कारण पाण्याला आकार नाही. ज्या आकाराच्या वस्तूत त्याला ठेवलं त्या आकाराचं ते होतं. तसं प्राणाला आकार नाही.
मग तो ज्या आकृतीमध्ये राहतो त्या आकृतीचा तो होतो. म्हणून ज्या ज्यामध्ये प्राण राहतात त्या सर्व आकृतींना प्राणी असं म्हणतात. आणि म्हणून सदैव सौम्य इथे सत शब्द श्रुतीला निर्विशेष आणि निर्बीज असं निर्देश करायचा आहे. अन्य प्रकारचे स्वरूप श्रुतीने या ठिकाणी सतचे सांगितले नाही. मग सतचा आकार कसा आहे नाही सांगता येत. यतो वाचो निवर्तन्ते अन्य देव तद्विदितादथो अविदितादथी ब्रह्मस्वरूप हे नाही ते नाही ते नाही असं म्हटलं जातं. पण ती जी वाणी आहे ती प्राणाच्या अधिष्ठानावर काम करते. न सत्तन्ना सदुच्यते भगवद्गीता म्हणते, न सत्तन ना सदुच्यते. आणि या स्मृतीतून अजूनही आम्ही समजून घेतलं पाहिजे की तो जो आहे प्राण तो अव्याकृत आहे, त्याला कुठलाच आकार नाही. म्हणून सद्वस्तूला सदैव सौम्य इदम अग्रमासित मध्ये प्राण या अर्थाने घेतलेली आहे. भगवद्गीता सांगते अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेव. हा प्राण मध्ये व्यक्तही असतो आणि कधी अव्यक्तही असतो. परंतु असं ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला आम्ही प्राण आहे का पाहतो. नेहमी काय पाहतो, प्राण आहेत का हो, प्राण आहेत का हो. प्राण असेल तर आम्हाला सांगा, नाही तर मग नका सांगू. पूर्वीच्या काळी नाकापाशी दोरा न्यायचे, दोरा हलका असतो, दोरा न्यायचे, तो जर हल्ला. आता टेक्नॉलॉजी छान डेव्हलप झालेली आहे, त्याच्यामुळे सगळंच कळतं. हृदय चालतंय की नाही, मेंदू चालतो आहे की नाही, सगळं कळतं. त्याच्यामुळे आता प्रश्न राहिला नाही. अशा पद्धतीचं तिसरी आणि चौथी कारिका या ठिकाणी सांगतात की विश्व नेहमी स्थूल पदार्थांचा भोगता असून तेजस सूक्ष्म पदार्थांचा भोगता आहे आणि प्राज्ञ हा आनंदाचा भोग घेतो. स्थूल पदार्थ विश्वाला तृप्त करतात, सूक्ष्म तेजस तृप्ती करतात आणि आनंद प्राज्ञाला तृप्ती करतो. ही तृप्ती 3 प्रकारची जाणावी. आता या तृप्तीबद्दलचं वर्णन कारिका क्रमांक 3 आणि 4 याच्यामध्ये घेतलेलं आहे. आता विश्व स्थूल पदार्थांचा भोगता असून स्थूल पदार्थाच्या भोगाने तो तृप्त होतो. मला माहिती आहे समजायला काय आहे, बारीक लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे. म्हणून काका म्हणाले की मांडुक्याला 100च्या वर उपस्थिती आहे. खरंच काकांनी या गोष्टीची दखल घेतली, याचा अर्थ तुम्ही सगळे भाग्यवान आहात. आज आपली 125 ची उपस्थिती साधारण असते, तर 118 आहे. एवढे जण आहेत आणि यांना मांडुक्य ऐकावं असं वाटत आहे. पूर्व सुकृत खूप चांगला आहे. त्याशिवाय अशी इच्छाच होत नाही. नाहीतर डोक्यावरून पाणी जाते म्हणायला आणि सोडून द्यायला वेळ लागत नाही. आपण चिकाटीने थांबला. आता हा जो विश्वात्मा आहे हा स्थूल विषयांचा भोगता आहे. आता स्थूल विषयांचा भोगता विश्वात्मा कसा, याबद्दल आपण थोडस बघणार आहोत. आणि मग आपण ही तिसरी आणि चौथी कारिका या ठिकाणी पूर्ण करण्याचा आज प्रयत्न करूया. स्थूल विषयाचा भोगता विश्वात्मा कसा आहे. आता भोग शब्दाचा अर्थ अनुभव असा होतो. म्हणजे डोळ्यांनी रूप दिसलं म्हणजे डोळ्यांनी रूप भोगलं. काका म्हणतात उंटाच्या टोंगळ्यालाही रूप आहे. रूप शब्दाचा अर्थ आकार असा, रूप शब्दाचा अर्थ तो प्रकार असा. मग डोळ्याला वृक्ष दिसला म्हणजे डोळ्यांनी वृक्ष भोगला. भोग शब्दाचा अर्थ तो दिसणे असा आहे आणि तेवढा त्याला दिसला की डोळ्याचं काम झालं,
डोळ्याचा भोग झाला याला डोळ्याची तृप्ती म्हणजे रूपाचा भोग असं म्हणतात. सूक्ष्म पदार्थ हे विश्व, जागृती अभिमानी आत्मा याची तृप्ती करतात. स्थूल पदार्थ विश्व, जागृती अभिमानी आत्मा याची तृप्ती करतात. सूक्ष्म पदार्थ तेजसाची तृप्ती करतात. आणि आनंद हा प्राज्ञाची तृप्ती करतो. आता साचची पुढची विरा, जरी येता स्वप्न न येत, जरी न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणून. आता या ठिकाणी तो तृप्त असतो, त्या ठिकाणी तो समाधानी असतो, त्या ठिकाणी तो आनंदी असतो. जे दिसेल ते पाहून आनंदी, जे सूक्ष्म भोग दिसतील ते पाहून आनंदी स्वप्नामध्ये, आणि गाढ झोपेमध्ये आनंदी आनंद. आणि असा तो भोग घेतल्यानंतर आनंदी असतो, म्हणजे तृप्त असतो. या ठिकाणी तृप्त शब्द वापरलेला आहे बरं का. हे पहा, तथा प्राज्ञम त्रिधा तृप्तीं निबोधयत, निबोधत, त्रिधा तृप्तीं, तीन प्रकारे तृप्त होत होतो. म्हणून स्थूल भोगाचं, सूक्ष्म भोगाचं आणि आनंद भोगाची तृप्ती कशी आहे हे वेगवेगळं जर समजून घेतलं नीट, तर आम्ही आनंद भोग म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये जातो. आणि हे समजून घेण्यासाठी ज्याने बरोबर अभ्यास केलेला असेल तो हे समजून घेतो, आणि तीनही भोग जेव्हा आनंदाने घेतो त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि इंद्रिय अशा पद्धतीने जागे होत नाहीत, म्हणजे उद्दीप्त होत नाही. इंद्रिय भोग घेतात पण एक्साइट होत नाही. उद्दीप्त शब्दाचा अर्थ नसेल कळत तर एक्साइटेशन असं समजा. आणि मग ते भोग घेत असताना तो जीवनमुक्त बाधितानुवृत्तीने त्या भोगांकडे पाहतो. म्हणजे जागेपणी मला जे दिसतं काय काय आहे असा विचार नाही करत, ते माझ्या अधिष्ठानावर दिसतं. आणि जे दिसतं त्यांनी तो समाधानी असतो, कारण त्यातून तो अधिष्ठानाचा विचार करतो आणि आत्मरूप होतो. स्वप्नामध्ये जे दिसतं त्यातून तो अधिष्ठानाचा विचार करतो आणि आत्मरूप होतो. गाढ सुषुप्तीमध्ये त्याला विचार करण्याचा प्रश्नच नसतो, म्हणून तो आनंद भुक्त असतो. आणि म्हणून असा जो जीवनमुक्त तो जागृती आणि स्वप्नामध्ये बाधितानुवृत्तीने राहतो. अशा प्रकारचा बाधितानुवृत्तीने जो राहतो त्याला बहुमानस असं म्हणतात. जीवनमुक्ताचे सुद्धा प्रकार आहेत बरं का. एक आहे बहुमानस, एक आहे नष्टमानस, एक आहे समनस्क. हो, समनस्क त्याचा पुन्हा जास्त हे दत्त भार्गवामध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे. आणि असतं त्याचं मन त्या ठिकाणी जातं. एक नष्ट मानस असतो, ते योगी असतात. नष्ट माणूस म्हणजे आंबा बघायचा, आंबा बघत राहायचा, आंबाचा वास बघत राहायचा, आंब्याचा वास बघत राहायचा, घेत राहायचा घेत राहायचा. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, मग तो आंबा सडतो, सडल्या आंब्याचा वास घेत राहायचा. मग तो घाणेरडा वास आंब्याचा आल्यानंतर तोही वास घेत राहायचा. एक दिवस आंबा पाहिल्यानंतर त्याची किळस तयार होऊन जाते आणि मग आंब्यावरची इच्छा नष्ट होते. अशा प्रकारे ते मन मारतात. आणि या जगामध्ये प्रत्येक वस्तूंवर तो मन मारतात. ते नष्ट माणूस योगी असतात. पण बहुमानस जो असतो तो असलं काहीही करत नाही. तो काय करतो, त्या वस्तूला म्हणजे बासुंदीला तो बासुंदी सारखंच खातो. कडुलिंबाच्या पाल्यासारखं पित नाही, बासुंदी सारखाच पितो. पण आत्म्याच्या अधिष्ठानावर हा आनंद मला मिळतो आहे या जाणीवेने तो बासुंदी ही तशीच खातो. आणि तिखट मिठाची भाजी पण त्याच आत्म्याच्या अधिष्ठानावर चव लागते असा विचार करून खातो. त्यामुळे तो जो जीवन मुक्त असतो तो
सर्व पदार्थांचा भोग घेत असताना सुद्धा नॉर्मल असतो, ओळखायला येत नाही. आणि पारमार्थिक दृष्ट्या याला आदर्श पुरुष असं म्हणतात. आम्हाला जीवनमुक्त व्हायचं आहे. लक्षात ठेवा, मरणानंतर मी मुक्त होईल या भ्रमात राहू नका. वेदांत कधीही असं सांगत नाही की मेल्यानंतर, शरीर संपल्यानंतर तुम्ही मुक्त व्हाल, असं वेदांत शिकवत नाही. जिवंतपणी देह असताना तुम्ही मुक्त व्हाल, ही वेदांताची रचना आहे, ही वेदांताची योजना आहे आणि हे वेदांत अभ्यासाचं फल आहे. जिवंत असताना बरं, पुन्हा श्रीखंड श्रीखंडासारखंच खाईल, कारमध्ये कार सारखाच बसेल, सायकल सारखा नाही बसणार. पण या सगळ्या गोष्टी आत्म्याच्या अधिष्ठानावर मला अनुभवायला मिळतात. तो आत्मा मी आहे असा जीवनमुक्त बहुमानसी असतो. ही वेदांताची आदर्श स्थिती आहे. अशी आदर्श स्थिती आपल्याला आली पाहिजे. त्यासाठी हा सगळा अभ्यास आपण करतो आहे. तो मी आहे. मग त्यात तो ईश्वराचं नियोजन पाहतो. नो एक्साइटेशन, नो डिप्रेशन. मी अनेकदा पाकिस्तान मधल्या तरुण, मध्यमवर्गीय आणि वृद्ध यांची ज्या वेळेला भाषणं दाखवतात तेव्हा ते एवढे चिडून बोलत असतात, कायम चिडलेलेच असतात, भडकलेलेच, पेट्रोल पंप. पण आपल्याकडले लोक शांतपणे बोलताना पाहतात. हा आपल्या भूमीमध्ये रुजलेला वेदांत आहे. आता त्याचं पुनरुज्जीवन करून त्याला अजून काय करायचंय, वर्धिष्णू करून घ्यायचंय आणि जीवनमुक्त व्हायचं आहे. आपल्याला सगळ्या हे विश्वची माझे घर ऐसी मती दयाची. विपरीत विचार मनामध्ये येतच नाही आणि म्हणून जे काही येतात ते फार थोडे असतात. त्यांना मिटवून जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणमा. पहिले भेटीजे, मग मानिजे आणि मग निश्चित जाणीजे. अशा पद्धतीने तो जो जीवन मुक्त आहे हा आत्मविचाराने प्रगत झालेला असतो. आणि मला तसा आत्मविचार करता आला पाहिजे आणि जिवंतपणे जीवनमुक्त झालं पाहिजे. गंमत इथे आहे. जिवंत विचार अनंत अपार, आणि या सगळ्या गोष्टीसाठी ईश्वर शरणागती आवश्यक आहे. बहुमानस व्हायचंय ना. ईश्वरार्पितम निश्चयाकृतम, रमण महर्षी. ईश्वर शरणागती खूप गरजेची आहे. सद्गुरूंपाशी शरण जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मोक्ष हा ग्रंथामध्ये नाही आहे, मोक्ष हा प्रवचनात नाही आहे, मोक्ष हा माझ्या प्रवचनात सुद्धा नाही आहे, मोक्ष हा कीर्तनात सुद्धा नाही आहे, मोक्ष हा भजनात सुद्धा नाही आहे. मोक्ष हा अंतःकरणामध्ये आहे आणि तो नित्य आहे, तो कायमचा आहे, तो अखंड आहे. मी जेव्हा मोक्षाचा टेंभा मिरवतो तेव्हा मला मोक्ष कळलेला नाही. आणि जीवनमुक्त होऊन जिवंत असताना मोक्षाचा अनुभव घेता येतो. मरणाची गरज नाही, नाही आणि नाही. एकदा साधना वैचारिक पद्धतीने जर डोक्यामध्ये बसली, ठसली आणि अनुसरली तर काम जमतं, नाही तर पंडित होतो. पंडित मेल्यानंतर ब्रह्मराक्षस होतो. आम्हाला जीवनमुक्त व्हायचंय
आम्हाला आत्मरूप व्हायचं आहे. इथपर्यंत आज कारिका क्रमांक 3 आणि 4 आपल्या झाल्या आहेत. उद्या 5, 6 त्या पुढच्या कारिका आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत, पण जीवनमुक्त व्हायचं आहे आजपासून ठरवा. मांडुक्यमेकम केवलम मुमुक्षुणाम विमुक्तये. हे जी विमुक्ती आहे ही जीवनमुक्ती होण्यासाठी आहे. हा जीवनमुक्तीचा आनंद आम्हाला जिवंतपणी घ्यायचा आहे. नाहीतर मग हा असा आणि तो तसा, ती अशी आणि ती तशी, याच्यामध्ये जर सगळं आयुष्य माझ्याच नशिबी नेमकं असं का, एक ही स्थिती आहे. आणि जे असेल ते भगवंताचं, ही एक स्थिती आहे. आणि या स्थितीत अखंड आनंदाने राहून जीवनमुक्ती जिवंतपणी इथे अनुभवायची आहे, मेल्यानंतर नाही. मग पुन्हा जन्म घेण्याचं कारण नाही, कारण आत्मा मरत नाही. मी आत्मा आहे म्हणून मी मरणार नाही. अशा पद्धतीने विचारसरणी करून आमच्या सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने आपण सगळेजण मांडुक्याच्या अभ्यासातून जीवन मुक्त होऊया, काकांचा आशीर्वाद प्राप्त करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि थांबतो. राम रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब हरिचरणजी रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. दोन रामकृष्ण हरी काका.